तमाम विद्यार्थी मित्रांसाठी या व्हिडिओमध्ये मी अतिशय महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी गणेश पवार तुमचं सर्व विद्यार्थ्यांचं आपले चॅनल गव्हर्नमेंट जॉब गुरुजीवरती स्वागत करतो. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. तर मुंबईला ज्या विद्यार्थ्यांनी ॲप्लिकेशन दिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड संदर्भात ही अपडेट असणार आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचं जे काही ग्राउंड होणार आहे त्याच्यामध्ये मुंबई असो किंवा अदर जे काही जिल्हे, तर ग्राउंड संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. तर तुमचं जे काही जिल्हे आहेत, तर तुमचं ग्राउंड फेब्रुवारीमध्ये हॉल तिकीट येऊन कोणत्या या ठिकाणी महिन्याच्या आठवड्यामध्ये होणार आहे, तर हॉल तिकीट किती तारखेपर्यंत येईल, त्याच्यानंतर ग्राउंड एक्झॅक्टली कधी सुरू होईल आणि महत्त्वाचं म्हणजे हे मी तुम्हाला महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांबद्दल तर अपडेट देणार आहे, परंतु मुंबई संदर्भात सुद्धा सांगणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता तुमच्यासाठी एक सॅड बातमी पण असणार आहे, कारण बघा, महत्त्वाचं म्हणजे ग्राउंड जे काही आहे तर ते तुमचं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून होणार आहे. म्हणजे या ठिकाणी त्याच्यामध्ये नवीन जी काही प्रोसेस आहे तर त्याच्या या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि ग्राउंडच्या दरम्यान नवीन टेक्नॉलॉजीच्या नुसार तुम्हाला तंत्रज्ञानानुसार तुमचं ग्राउंड घेतलं जाणार आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या चिपा ज्या काही आहेत तुमची हाईट मोजण्यासाठी, त्याच्यानंतर तुमची चेस्ट मोजण्यासाठी, त्याच्यानंतर तुमचा ग्राउंडचा टायमिंग, गोळाफेकचा या ठिकाणी डिस्टन्स मोजण्यासाठी नवीन प्रोसेस जी काही डिजिटल पद्धत आहे तर त्याच्यानुसार तुमचं ग्राउंड गोळाफेक संपूर्ण प्रोसेस होणार आहे. तर ती कशा पद्धतीने होणार आहे, फक्त मुंबईलाच होणार आहे किंवा अदर जिल्ह्यांच्या बाबतीत सुद्धा हा प्रश्न निर्माण झालेला आहे, की भरपूर विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, सर आमचं ग्राउंड कसं होणार आहे, डिजिटल पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने. तर सर्व मी तुम्हाला डिटेलमध्येच सांगणार आहे. तर व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मुंबईचं ग्राउंड कधी होईल, हॉल तिकीट कधी येईल, सगळं सांगतो. ग्राउंड मैदानी चाचणी कशी होणार आहे, जिल्ह्याची कशी होणार आहे आणि मुंबईची कशी, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओच्या आत अपडेट पाहायला भेटणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी, मुलगा असो किंवा मुलगी, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. आता या ज्या काही नवीन तंत्रज्ञान वापरण्यात येणार आहे याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचं नुकसान पण होणार आहे आणि काही विद्यार्थ्यांचा फायदा पण होईल. तर आता हे विद्यार्थ्यांपुढे एक नवीन संकट निर्माण झालेलं आहे. तर नेमकी अपडेट काय आहे तीच मी तुम्हाला देतो. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. जे काही तुमचं ग्राउंड होणार आहे त्याच्यामध्ये डिजिटल पद्धतीचा वापर होणार आहे. आता ग्राउंडमध्ये डिजिटल पद्धत कशी येते आणि कसा तिचा वापर होतो ते मी तुम्हाला सांगतो. आता ज्या वेळेस तुम्ही ग्राउंडसाठी जाल तर ग्राउंडमध्ये तुमची चेस्ट मोजल्या जाते, हाईट मोजल्या जाते. त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये तुम्ही 100 मीटर, महिलांसाठी 800 मीटर आणि पुरुषांसाठी 16 मीटर आहे. तर बघा, म्हणजे 1600 मीटर. तर ही प्रोसेस म्हणजे ही जे काही असतं हे मोजण्यासाठी सुद्धा स्कॅनर आणि पायामध्ये चिप्ससुद्धा बसवलेल्या असतात. चेस्टवरती या ठिकाणी चेस्ट नंबर असतो. त्याच्यानंतर ग्राउंडमध्ये काही ठिकाणी गोळा डायरेक्ट मोजला जातो, काही ठिकाणी कॅमेरा बसून या ठिकाणी ते टायमिंग काढला जातो. या ठिकाणी म्हणजे जे काही डिस्टन्स असतं ते ठीक आहे, ते मी तुम्हाला आता सांगतो. त्याच्या अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, जे काही आपले समजा अदर जिल्हे आहेत, जळगाव, नाशिक, त्याच्यानंतर समोरचा जिल्हा आहे अमरावती, जालना, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजी महाराज नगर, त्याच्यानंतर या ठिकाणी कोल्हापूर असेल, सातारा असेल, सांगली असेल, हे जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये काय आहे, जागा कमी. जर मुंबईसोबत आपण कंपेअरिंग केली तर पुणे या ठिकाणी जे काही पुणे आहे तर पुणे, नागपूर, त्याच्यानंतर अदर काही जिल्हे आहेत की ते मुंबईच्या जवळपास, म्हणजे या ठिकाणी जागा जवळपास जास्त ज्या ठिकाणी आहेत त्या जिल्ह्यांचं मी तुम्हाला नाव सांगितलं आहे. आता मुंबईला या ठिकाणी 2400 जागा आहे, तर या ठिकाणी पुण्याला 1700 जागा आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा असा आहे की जिथं जास्त जागा आहे त्यांचं ग्राउंड लेट होणार आहे. अदर जिल्ह्यांचं लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरेल असू द्या, तर तुम्ही फॉर्म भरलेला आहे, तुमचं जे काही ग्राउंड आहे तर ते जवळपास फेब्रुवारी महिन्यामध्ये सुरू होणार आहे. एवढं तुम्हाला कन्फर्म लक्षात घ्यायचं आहे, फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट कधीपर्यंत येईल, तर बघा, फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तुमचं जे काही हॉल तिकीट आहे तर ते जनरेट होऊन जाईल. 15 फेब्रुवारीला तुमचं ग्राउंड होणार आहे, 15 ते 20 फेब्रुवारीपर्यंत. ठीक आहे. अदर जिल्ह्यांचं आता महत्त्वाचं म्हणजे मुंबईचं जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की डिजिटल पद्धतीचा वापर होणार आहे. तर डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर होऊन तुमचं मुंबईचं जे काही ग्राउंड आहे तिथं जागा जास्त आहे आणि तिथं फॉर्म जास्त आले आहे, म्हणून ग्राउंड आता तयार करणं तर सुरू असणार आहे, परंतु त्याला वेळ लागतो. कारण मुंबईला या ठिकाणी संख्या जास्त असते, त्याच्यामुळे सगळं नियोजन करावं लागतं की या ठिकाणी कोणत्या विद्यार्थ्यांना कधी बोलवायचं. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे
रोज किती विद्यार्थ्यांना बोलवायचं, कोणत्या ठिकाणी पुरुष, कोणत्या ठिकाणी महिला याचं संपूर्ण नियोजन असतं. आणि महत्त्वाचा जो काही निर्णय आहे तर तो असा आहे की मुंबईचं जे ग्राउंड आहे तर ते तुमचं एप्रिल महिन्यानंतर होणार आहे. एप्रिलचा नंतरचा महिना आहे मे. एप्रिलच्या शेवटी जर तुमचं या ठिकाणी हॉल तिकीट आलं म्हणजे तुमचं ग्राउंड मेमध्ये सुरू होईल आणि मेच्या दरम्यान तुमचं ग्राउंड परफेक्टली सुरू होणारच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 3 ते 4 महिने कालावधी या ठिकाणी प्रॅक्टिससाठी भेटतोय, तर तुम्हाला प्रॅक्टिस करायची जास्तीत जास्त. आता हे झालं ग्राउंडबद्दल. आता ग्राउंड कोणत्या पद्धतीने होईल, त्याच्यात डिजिटल पद्धतीचा वापर होईल का, टेक्नॉलॉजीचा वापर होईल का, ते मी तुम्हाला आता सांगतो. ठीक आहे. तर समोर तुम्ही पाहू शकतात पोलीस भरती 2025 मुंबई पोलीस भरती ग्राउंड अपडेट. आता अशा डिजिटल पद्धतीने होणार मुंबईची मैदानी चाचणी, जाणून घ्या सविस्तर माहिती. ठीक आहे. आता तुम्हाला ग्राउंड कोणत्या महिन्यात होणार आहे, एप्रिल मे महिन्यात मी सांगितलं. आता ग्राउंड कसं होईल ते मी तुम्हाला सांगतो. आता अगोदर तुमचं हॉल तिकीट त्या ठिकाणी चेक केलं जाणार आहे. हॉल तिकीट आलं त्याच्यावरती डेट वगैरे असेल. आता समजा तुमचं हॉल तिकीट जनरेट झालं, तुम्ही जिथं फॉर्म भरलेला आहे तिथं तुमचं ग्राउंड होईल. हॉल तिकीट जनरेट झालं त्याच्यावरती ग्राउंडची तारीख असेल, तुमचं नाव असेल, त्याच्यानंतर ग्राउंडचा ॲड्रेस असेल, त्याच्यानंतर फोटो वगैरे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती असतेच. आता महत्त्वाचं म्हणजे हॉल तिकीट तुम्हाला टेक्स्ट मेसेज येणार आहे आणि ऑनलाईन ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या वेबसाईटवरती ते जनरेटचं ऑप्शन ओपन झालेलं असेल, तसं मी तुम्हाला कळवणारच आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. आता ग्राउंडची डेट आली, तुम्ही त्या ठिकाणी ग्राउंडला गेले, तुमचं हॉल तिकीट चेक होईल. हॉल तिकीट चेक केल्यानंतर मध्ये जाणार आहे तुम्ही, त्याच्यानंतर डॉक्युमेंटची प्रोसेस चालेल, तुमचे डॉक्युमेंट कलेक्ट केले जातील, त्याच्यानंतर तुम्हाला मध्ये पाठवतील. मध्ये पाठवल्यानंतर मशिनरी ज्या काही डिजिटल आहेत तर डिजिटल मशीनने तुमचं चेस्ट मेजरमेंट केलं जाणार आहे. तुमच्या या ठिकाणी चेस्ट म्हणजे छाती जी काही आहे त्याला एक या ठिकाणी पट्टा लावला जातो आणि त्या पट्ट्यामध्ये या ठिकाणी पूर्ण चेस्ट मोजलं जाते आणि बाजूला असतं या ठिकाणी मशीन. मग त्या मशीनमध्ये दिसतं की तुमची जी काही चेस्ट आहे ती किती आहे. आता 79 सेंटीमीटर तुम्हाला या ठिकाणी न फुगवता पाहिजे. किती? 79 म्हणजे 79. बघा 79 सेंटीमीटर जी काही चेस्ट आहे ती तुम्हाला साधी पाहिजे, न फुगवता रेग्युलर. आणि तुम्हाला या ठिकाणी 5 इंच फुगवून दाखायची म्हणजे 84. म्हणजे या ठिकाणी 79 सेंटीमीटर तुम्हाला न फुगवता आणि फुगवून या ठिकाणी 84. तुम्हाला 79 सेंटीमीटर या ठिकाणी साधी आणि 84 सेंटीमीटर फुगवून तुम्हाला दाखवायची. ते संपूर्ण तुमच्या या ठिकाणी छातीला पट्टा लावल्यानंतर ते तिथं मशीनमध्ये मोजलं जातं आणि ते संपूर्ण डाटा साईडला ऑपरेटर बसलेले असतात, म्हणजे पोलीस कर्मचारी, कम्प्युटरला ते मशीन कनेक्ट असतं, त्या ठिकाणी तो सेव्ह होतो. ठीक आहे. चेस्ट मोजली, त्याच्यानंतर तुमची हाईट मोजली जाते. खाली तुम्हाला या ठिकाणी व्यवस्थित पाय ठेवावे लागतात, तिथं मशीन असतं, त्याच्यावरती पाय दिले की एक वरती मशीन असतं डोक्याजवळ, ते हाईट मोजतं. आणि त्या ठिकाणी ते सुद्धा तुमच्या या ठिकाणी जे साईडला मशीन लावलेलं असतं चौकनी, त्या मशीनमध्ये पूर्णपणे म्हणजे स्क्रीन असते, त्या स्क्रीनमध्ये तुमची हाईट टोटल या ठिकाणी मोजते. आणि तिथं डोक्याच्या वरती जिथं हाईट मोजली जाते तिथं सेन्सर लावलेले असतात. तुमची हाईट प्रॉपर 165 सेंटीमीटर पुरुषांसाठी, महिला 155 सेंटीमीटर असली पाहिजेत एवढी. आणि याच्यावरती जर तुम्हाला असेल तरच तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहे, अन्यथा तुम्ही अपात्र होणार आहे. ठीक आहे. 155 सेंटीमीटर महिला आणि 65 सेंटीमीटर पुरुष एवढं मोजलं त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी पुढं या ठिकाणी तुम्हाला पाठवलं जातं. पुढे गेले की त्याच्यानंतर तुमच्या पायाला चिप लावलेल्या जातात, म्हणजे या ठिकाणी जवळपास असे बेल्ट असतात आणि त्या बेल्टला या ठिकाणी चिपा लावल्या जातात. आता ते चिपा त्याच्यामध्ये ते सेन्सर असतात, स्कॅनर असतं, त्याच्यानंतर ते चिपा तुम्हाला दिल्या की ते तुमच्या पायाला लावून देतात. तुम्हाला शूज वगैरे घालावे लागतात, ते पायाला लावून देतात, त्याच्यानंतर प्रॉपरली ते पॅक करून देतात पोलीस कर्मचारी. त्याच्यानंतर तुम्हाला चेस्ट नंबर दिला जातो आणि त्याच्यावरती स्कॅनर असतं. QR कोड जसं आपण पैसे पाठवण्यासाठी यूज करतो तसा तो असतो. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ती प्रोसेस झाली की तुमचा चेस्ट नंबर वगैरे, त्याच्यानंतर ते स्कॅनर वगैरे घेऊन तुम्हाला पुढं जावं लागतं. त्याच्यानंतर तिथं फायनली तुमचं या ठिकाणी जे काही पायाला लावलेले चिप्स असतात ते चिप्स स्कॅन करतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे चेस्ट नंबरसुद्धा स्कॅन होतो आणि फायनली तुम्हाला ते सगळी प्रोसेस करून ग्राउंडमध्ये 50-50 विद्यार्थ्यांची यादी तयार केली जाते आणि ग्राउंडमध्ये पाठवलं जातं. मग ग्राउंडमध्ये गेल्यानंतर तुमचं 100 मीटर होतं. 100 मीटर तुम्हाला या ठिकाणी पळावं लागतं. 100 मीटर पळाले की त्याच्यानंतर तुमचा टायमिंग तिथं मशीनमध्ये जे तुमच्या पायाला चिप्स लावलेले असतात आणि छातीला चेस्ट नंबर त्याच्यानुसार ते काउंट होतं. मग तुम्हाला टायमिंग किती आला तर तेवढा टाईम तिथं या ठिकाणी दाखवतो मशिनरीमध्ये. सगळं ऑनलाईन प्रोसेस आहे, हीच डिजिटल पद्धत आहे. ठीक आहे. आता महत्त्वाचं म्हणजे एवढं तुमचं 100 मीटर झालं की तुम्हाला थोडा आराम करायला भेटतो. त्याच्यानंतर आराम करायला भेटलं की वापस तुमचं 1600 मीटर होतं. याच पद्धतीने तुमच्या पायाला ते असतात, त्याच्यानंतर चेस्ट नंबर पण असतो. तुम्हाला 4 राऊंड मारावे लागतात काही
काही ठिकाणी या ठिकाणी मोठं ग्राउंड असल्यामुळं ते जशी अरेंजमेंट असली, जसं ग्राउंड असलं तसे ते अरेंजमेंट असते, परंतु 1600 मीटरचे 4 असतात. ठीक आहे, या ठिकाणी 400 मीटरचं ते ग्राउंड असतं. मग तुम्हाला 4 राऊंड मारावे लागतात. मग त्याच्यानुसार तुमचा टायमिंग काउंट होतो आणि किती अंतर मारलं काय संपूर्ण त्या ठिकाणी ऑनलाईन त्या मशिनरीमध्ये दिसतं, कारण ते पायाला चिप आणि छातीला चेस्ट नंबर असतो म्हणून ते सगळं सेन्सर सिस्टम आहे, डिजिटल सिस्टमनुसार होतं. त्याच्यानंतर 1600 मीटर झालं की तुम्हाला तिथं बसवलं जातं. थोड्या वेळानंतर तुमचा गोळाफेक होतो. आता गोळाफेक कसा होतो, तो पण डिजिटल होतो. आता तुम्हाला या ठिकाणी गोळा फेकताना समजा या ठिकाणी हा पॉईंट देण्यात आलेला आहे, इथं उभं राहून तुम्हाला गोळा फेकायचा आहे. त्याच्यानंतर गोळा इकडं असं तुम्ही फेकणार आहे. त्याच्यानंतर इथं या ठिकाणी रेषा मारलेल्या असतात. या रेषाच्या तुम्हाला या ठिकाणी डिस्टन्स असतं, समजा 8 मीटर, 10 मीटर, 12 मीटर, ठीक आहे, असं या ठिकाणी असतं. आणि त्याच्यानंतर इकडे एक कॅमेरा बसवलेला असतो. इकडे या ठिकाणी पोलीस कर्मचारी उभे असतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथून गोळा फेकावा लागतो. आता तुम्ही गोळा फेकला समजा इथून, तुम्हाला रेषवरती पाय ठेवावा लागत नाही आहे, या गोष्टीचं तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. इथून तुम्ही गोळा फेकला समजा इथं किंवा इथं, इथं तुमचा गोळा आला, त्याच्यानंतर पोलीस अंमलदार येतो, या ठिकाणी टिक करतो आणि हे जे इकडे कॅमेरा असतो, सेन्सर कॅमेरा, याच्यामध्ये पूर्ण डिस्टन्स काउंट होत असतं. ते मोजतं की किती मीटर गेला, मग किती मार्क तुम्हाला द्यायचे, हे सगळं त्याच्यावरती डिपेंड करतं. मग तुम्ही जो काही गोळा फेकाल त्या मशीनमध्ये या ठिकाणी मोजलं जातं त्याचं अंतर, त्याच्यानुसार तुम्हाला मार्क दिले जातात. त्याच्यानंतर ही प्रोसेस पूर्ण या ठिकाणी डिजिटल आहे आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून केली जाते. आता समजा काही विद्यार्थ्यांना जर आक्षेप असेल की सर माझा गोळा समजा एवढा गेलेला नाही आहे किंवा माझा याच्यापेक्षा जास्त गेला आहे, मला मार्क कमी मिळाले, मला जास्त पाहिजे होते, मग तिथं अधिकारी असतात. मग ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये मशीनमध्ये पूर्ण दाखवतात की तुमचा गोळा एक्झॅक्टली किती या ठिकाणी पर्सेंट गेलेला आहे आणि तुम्हाला मार्क जे दिले ते बरोबर आहे किंवा नाही, हे तुम्हाला तुमच्या सॅटिस्फाय करण्यासाठी पूर्णपणे दाखवतात की तुझा गोळा एवढा गेलेला आहे. हे स्वतःच्या डोळ्याने तुम्ही मशीनीमध्ये पाहू शकता. ठीक आहे, हे सगळं तुम्हाला तिथं सॅटिस्फाय करण्यासाठीच असतं आणि हे सगळं डिजिटल आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोटाळा, आता भरपूर विद्यार्थी म्हणतील सर याच्यापासून काही विद्यार्थ्यांना नुकसान आहे किंवा काही विद्यार्थ्यांना फायदा आहे का. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकच सांगू इच्छुक आहे की ही डिजिटल पद्धत आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा घोळ किंवा घोटाळा होऊ शकत नाही आहे. परंतु काही विद्यार्थी म्हणतात सर मागच्या वर्षी असं झालं, मागच्या वर्षी तसं झालं. आता हे जे काही आहेत हे शासनाने विद्यार्थ्यांच्या पारदर्शकता पाळण्यासाठी सुरू केलेलं आहे. त्यांचा टायमिंग वाचल, त्याच्यानंतर डिजिटल पद्धत असली की कुठल्याही प्रकारच्या चुका होणार नाही आहे. याच्यामुळं प्रत्येक विद्यार्थ्यांवरती या ठिकाणी याचा जो काही आहे म्हणजे या चिपांचा प्रत्येक विद्यार्थ्यांसोबत या ठिकाणी चांगलाच परिणाम होईल. याचा कुठल्याही प्रकारचा घोळ होणार नाही किंवा काही होणार नाही, विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाही आहे. ठीक आहे, आता काही विद्यार्थी म्हणत होते मागच्या वर्षी त्याच्यामध्ये वाढीव टाईम ॲड करण्यात आलेला होता, काही चिपांमध्ये म्हणा, 100 मीटरमध्ये असो किंवा 1600 मीटरमध्ये. आता ते तर या ठिकाणी पर्सनली कोणी सांगू शकत नाही आहे, परंतु शासनाने टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान वापरलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईलच आणि सगळ्यांनाच फायदा होईल. त्याच्यामध्ये डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे, हे सगळ्यांसाठी या ठिकाणी असणार आहे. आता काही ठिकाणी वेगळं असतं, काही ठिकाणी या ठिकाणी डिजिटल पद्धतीचा वापर होत नाही आहे, काही ठिकाणी टेक्नॉलॉजी वापर होत नाही आहे. मुंबईसारख्या सिटीमध्ये, पुण्यासारख्या सिटीमध्ये या ठिकाणी याचा वापर होतो, कारण इथं विद्यार्थ्यांची संख्या असते जास्त, त्याच्यामुळं पूर्ण ही प्रोसेस त्यांना करावीच लागते. काही ठिकाणी अर्ज कमी आलेले असतात म्हणून साध्या पद्धतीने ते ग्राउंड होतं. ठीक आहे, आता संपूर्ण माहिती दिलेली आहे, टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. तुम्ही चांगले मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा आणि चांगल्या ग्राउंडची प्रॅक्टिस करा. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, जास्तीत जास्त ग्राउंड आणि लेखी परीक्षेची तयारी करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा. आपला नंबर देण्यात आलेला आहे, इथं तुम्ही कुठलीही अडचण विचारू शकतात. 7248994648 हा आपला नंबर आहे. याच्यावरती कुठलीही माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली जाईल, व्हॉट्सअपवरती कधी पण विचारू शकतात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नवीन माहितीसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.